झी 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने सोलापुरातल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली। ज्वारीचं वाण बियाणं तयार करण्यासाठी काही शेतकऱ्यांना महामंडळाने दिलं। 15,580 क्विंटल ज्वारी महाबीज महामंडळाने 2300 रुपये प्रति क्विंटल भावाने घेतली, पण या शेतकऱ्यांच्या हातात 1900 प्रमाणे फक्त 456 क्विंटलचेच पैसे दिले। पैसे द्यायला टाळाटाळ करणाऱ्या महामंडळाला या शेतकऱ्यांची आता काहीच देणं घेणं नव्हतं। अखेर या शेतकऱ्यांनी हक्काच्या पैशांसाठी हेल्पलाईनची मदत घेतली। शेतकऱ्यांची फसवणूक करणं हे फार सोपं असतं, म्हणूनच त्यांची सतत फसवणूक होते। कधी सावकाराकडून, कधी बँकांकडून, कधी बियाणं किंवा खत कंपन्यांकडून आणि उरली सुरली कसर सरकार भरून काढतं। म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक सरकार मायबापही करतं। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात पारेवाडीमधल्या शेतकऱ्यांचीही अशीच फसवणूक केली आहे, तीही महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळानं। याहून धक्कादायक बाब म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या लोकसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांची ही फसवणूक झाली। या शेतकऱ्यांनी जवळपास 250 एकरात महाबीज मंडळाच्या बीज उत्पादनाचा कार्यक्रम घेतला। कृषी विद्यापीठानं शोधलेल्या नवीन वाणाची लागवड या शेतकऱ्यांच्या शेतात केली। त्यानंतर त्याची बियाणं बनवली आणि ती बाजारात चढ्या भावानं विकली। पारेवाडीच्या शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या संशोधित ज्वारीच्या वाणाची लागवड केली। यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शेतीची तपासणी केली। त्यानंतर या शेतकऱ्यांना ज्वारीचं वाण लागवडीसाठी देऊन त्याचं बियाणं तयार केलं। शेतकऱ्यांनीही आनंदानं आणि कष्टानं या पिकाची लागवड केली, त्याची जोपासना केली। उत्तम प्रतीचं बियाणं या शेतकऱ्यांनी तयार करून दिलं। त्यानंतर पुण्याच्या तपासणी कार्यालयात या बियाण्यांची तपासणी करण्यात आली। तपासणी अंती 15,580 क्विंटल ज्वारी महाबीज महामंडळानं 2300 रुपये या भावानं विकत घेतली। सांगायला महामंडळानं ज्वारी 2300च्या भावानं विकत घेतली, पण पैसे दिले 1900 प्रमाणे आणि तेही फक्त 456 क्विंटलचे। यालाही जवळपास 9 महिने उलटून गेले। वारंवार महाबीजच्या कार्यालयात खेटा घालून शेतकरी थकले, पण एवढ्या पैशांवर पाणी सोडणंही शक्य नाही। प्रेम असतं, त्यामुळे ह्या सगळं प्रेम सुद्धा एक वेगळ्या लेवल त्यांच्या मुलीवर, त्यांच्या बाळावर असेल, आई वडिलांचं त्यांच्या मुलावर म्हणजे एकच बहरले। बाळ झाल्यावर ते खूपच कळले। पहिले प्रेम काय असतं ते मला लग्न झाल्यावर कळले। ते मला लग्न झाल्यावर प्रेम काय असतं हे प्रेम असू शकतं की वाचल्यावर मला असं कळलं की हे असं। पुढे जाऊन ही कविता मी अजून एक स्टेप थोडस आज 9 महिने झालं ज्वारी नेऊन आम्हाला आज प्रेरियाचा सहित पैसे पाहिजे। कृषी मंत्री पवार साहेब यांना आम्ही एवढीच विनंती करतो की आमची ज्वारी तरी परत द्यावं, नाहीतर 29,000 पेमेंट द्यावं। आपल्या हक्काच्या पैशांसाठी अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईन कडे धाव घेतली। हेल्पलाईनच्या टीमला ही समस्या कळताच आम्ही थेट गाठलं ते सोलापुरातलं महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचं कार्यालय। महाबीजच्या अधिकाऱ्यांना आम्ही पारेवाडीच्या शेतकऱ्यांची व्यथा सांगितली, पण ते तर पक्के सरकारी अधिकारी निघाले। बियाण्यांमध्ये भेसळ आहे म्हणून पैसे दिले नाही असं या महाशयांचं म्हणणं आहे। त्यावर आम्हीही प्रश्न उपस्थित केलाच, जर बियाण्यांमध्ये भेसळ होती तर बियाणं शेतकऱ्यांना परत का केलं नाही? यावर त्यांना अखेर बोलावंच लागलं। मग आपण याबाबत वरिष्ठांना कळवू असं सांगून त्यांनी आमची बोळवण करण्याचा प्रयत्न केला। आता रिजनल ऑफिस याच्यावर काय निर्णय घेते हे रिजनल ऑफिस सांगू शकेल मी आपल्याला काय। आता याच्यावर जो काही निर्णय पुढचा काही ते घेतील ते तो जो निर्णय घेतील तो निर्णय मला कळवतील। तर त्यांनी एक निर्णय आम्हाला कळवला की बुवा शेतकऱ्यांनी बियाणं वापस नेलं नाही, त्याच्यामुळे हे बियाणं महाबीजच्या प्रोसिजरनुसार आम्ही टेंडरला देत आहे। शेतकऱ्यांनी कष्टानं पिकवलेल्या बियाण्यांवर सरकार लाखो करोडो कमावतं, मग शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला का विसरतात? शेतकऱ्यांचे पैसे मिळेपर्यंत हेल्पलाईनची टीमही याचा पाठपुरावा करणार आहे, कारण सवाल शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी सोलापूरहून संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।